Dear students, in this video we are going to discuss about the lesson 4.5 from the selfish giant. Selfish giant म्हणजे स्वार्थी राक्षस. First of all, we will here see the information about the writer Oscar Fingal O. Flaherty Wild was an Irish playwright. He was an Irish, means who the person who live in India is Indian. That like the person who live in the country Ireland is Irish. प्लेराईट म्हणजे नाटककार, नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार, एसेइस्ट म्हणजे निबंधकार आणि पोएट म्हणजे कवी. एवढ्या प्रकारचं वाङ्मय त्या व्यक्तीने लिहिलं असल्यामुळे तो एक नाटककार, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार म्हटलं जातं. द सेल्फिश जायंट इज अ शॉर्ट फॅन्टसी स्टोरी. फॅन्टसी म्हणजे काल्पनिक कथा. फॅन्टसी म्हणजे काल्पनिक कथा. द सेल्फिश जायंट इज अ फॅन्टसी स्टोरी विच रिव्हॉल्व्स अराउंड द जायंट हू बुइल्ड्स. जायंट्स म्हणजे राक्षस, रिव्हॉल्व्स म्हणजे च्या भोवती फिरणे. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड ए जायंट हू बुइल्ड अ वॉल. ज्याने एक भिंत बांधली. टू कीप चिल्ड्रेन आउट ऑफ हिज गार्डन. ॲक्च्युअली धिस जायंट्स हॅज अ गार्डन and he do not want to let the students or the children in his garden to enter in his garden to play. So he built a wall around his garden that the students should not play in his garden. But finally he learns compassion from the innocence of the children. पण शेवटी तो सुद्धा कंपॅशन म्हणजे प्रेमळ भावना त्या मुलांपासून तो शिकला. त्याच्याबद्दलची ही स्टोरी आहे. बिफोर स्टार्टिंग टू स्टोरी हिअर सम इन्फॉर्मेशन फॉर यू. फॉर्म पेयर्स. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स you usually share with others and another thing which you do not usually share. Now write how you feel when. ॲक्च्युअली तुम्हाला या ठिकाणी हे लिहायचं आहे की तुम्ही इतरांसोबत कोणत्या गोष्टी शेअर करता आणि कोणत्या गोष्टी शेअर करत नाही. सच फॉर एक्झाम्पल, यू शेअर युअर टिफिन विथ अदर्स. तुम्ही तुमचा टिफिन इतरांसोबत शेअर करता की यू ईट ऑल बाय युअर सेल्फ. यू प्ले इन टीम. तुम्ही टीम मध्ये खेळता. यू प्रॅक्टिस अलोन की तुम्ही एकटेच प्रॅक्टिस करता. देन यू हिअर अ पीस ऑफ न्यूज. तुम्ही न्यूज ऐकता. यू टेल द न्यूज टू अदर की तुम्ही न्यूज इतरांना सांगता. म्हणजे तुम्ही इतरांसोबत शेअर करता की नाही शेअर करत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यानंतर आहे की यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल्स अदर. यू रीड समथिंग नाईस बट डोंट टेल अदर. तुम्ही काहीतरी छान असं माहिती वाचता परंतु इतरांना कधी सांगत नाही. की बघा, यू टेल अदर्स अबाउट इंटरेस्टिंग थिंग्स यू हॅव रीड. की तुम्ही वाचलेल्या इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल तुम्ही इतरांना सांगता, त्यांच्याशी शेअर करता. बघा, याबद्दल तुम्हाला तुमचं ओपिनियन द्यायचं आहे. त्यानंतर बघा, यू लर्न टू मेक समथिंग न्यू. तुम्ही काहीतरी नवीन बनवायला शिकले आहे. आणि यू टीच टू अदर. ते तुम्ही इतरांनाही शिकवता. असं तुम्ही करता का? So now it is a warming up and now we are going to discuss about the actual poem lesson. From the selfish giant म्हणजे स्वार्थी राक्षस. Now we will discuss about the lesson. Every afternoon म्हणजे दररोज संध्याकाळी.
सॉरी दुपारी. आफ्टरनून मीन्स दुपारी. आफ्टर 12 PM to till evening. As they were coming from school. Who were coming from school? The childrens. After coming from school. On every afternoon, after coming from school, the children used to go to play in the giant's garden. The children used to म्हणजे past tense मध्ये करणारी सततची क्रिया दाखवण्यासाठी used to चा वापर होतो. The children used to go and play in giant's garden. म्हणजे ती मुलं दररोज दुपारी शाळेतून आल्यानंतर जायंटच्या गार्डन मध्ये खेळायला जात होती. It was a large lovely garden, खूप सुंदर garden with soft green grass. It was a very lovely garden with soft green grass. And here and there over the grass stood beautiful flowers like star. And here and there over the grass stood beautiful flower like stars, and there were 12 peach trees. In the garden of giant, there were lovely grass and lovely flowers and 12 peach trees. 12 पीच वनस्पतीचे झाड वनस्पती होत्या किंवा 12 पीच वनस्पतीचे झाड होते. That in the spring time broke out into delicate blossom. That in the spring time म्हणजे वसंत ऋतूमध्ये. Broke out म्हणजे उमलणे. Into the delicate म्हणजे नाजूक. Blossom of pink and pearl मोत्यासारख्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांमध्ये मोत्यासारख्या आणि गुलाबी रंगाचे फुलं त्याला येत होते स्प्रिंग टाइम मध्ये. अँड इन ऑटम बोअर रिच फ्रूट. आणि ऑटम मीन्स शरद ऋतू. अँड बोअर म्हणजे फळं येणे. रिच फ्रूट आणि त्या वनस्पतींना ऑटम ऋतूमध्ये खूप सुंदर असे फळं येत होते. स्प्रिंग मध्ये फुलं येत होते सुंदर सुंदर आणि ऑटम मध्ये फळं येत होते. द बर्ड सॅट ऑन द ट्रीज. याच झाडावर याच वनस्पतीवर झाडावर बर्ड्स बसत होते. अँड सँग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रेन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. द बर्ड सॅट ऑन द ट्रीज and sing very well that the children listen their singing by stopping their playing. How happy we are, they cried to each other. आपण किती आनंदी आहोत अशी ती मुलं म्हणत होती. And now one day what happened? One day now till now the giant was not in the garden when the children were playing in his garden. But one day the giant came back. पण एके दिवशी जायंट परत आला. He had been to visit his friend क्रॉनिश ओर्ग. तो त्याच्या मित्राकडे भेटायला गेला होता ज्याचं नाव क्रॉनिश ओर्ग होतं. अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. तो त्याच्या मित्रासोबत 7 वर्ष राहिला. आफ्टर द 7 years ही डिटर्मिनिंग टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. कॅसल मीन्स किल्ला राजवाडा. आणि 7 वर्षानंतर त्याने त्याच्या किल्ल्याला परत जायला ठरवलं आणि तो 7 वर्षानंतर त्याच्या गार्डन कडे परत आला. वेन ही अराइव्ड म्हणजे आला. ही सॉ त्याने बघितलं द चिल्ड्रेन प्लेइंग इन हिज गार्डन. आणि कोणाच्याही आपल्या जर घरच्या गार्डन मध्ये जर कोणी खेळून राहिलं असेल आपल्याला विचारता तर आपल्यालाही जीवावर येईल. तशाच प्रकारे त्या मुलांना खेळताना बघून जायंटला सुद्धा राग आला. When he arrived, he saw the children are playing in the garden. त्याने गार्डन मध्ये मुलांना खेळताना बघितलं आणि तो ओरडला. What are you doing here? He cried in a very gruff voice. तुम्ही इथे काय करत आहात? मोठ्याने ओरडला. And children ran away. मुलं पळून गेले. My garden, my own garden is my own garden. हे माझं स्वतःचं गार्डन हे माझं एकट्याचं गार्डन आहे. Said the giant. Anyone can understand that, and I will allow nobody to play in it but myself. प्रत्येकाने अंडरस्टँडिंग म्हणजे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. आय विल अलो नोबडी. मी कोणालाच परवानगी देणार नाही टू प्ले इन येथे खेळायला बट मायसेल्फ. पण मी येथे राहील. म्हणजे गार्डन त्या मुलांकडे पाहून तो ओरडला की या गार्डन मध्ये कोणीही यायचं नाही माझ्या परवानगी शिवाय.
So he built a high wall. He built high wall around it. आणि त्याने एक उंच अशी इमारत गार्डनच्या भोवती बांधली. And put up a notice board. आणि एक नोटीस बोर्ड लावला. Trespassers will be prosecuted. काय बोर्ड लावला? तो बोर्ड लावला त्याने, Trespassers will be prosecuted. He was a very selfish giant. तो खूप सेल्फिश जायंट होता. त्याने बोर्ड लावला की का विना परवानगी आत येणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशा प्रकारचा बोर्ड त्याने लावला. पुढे काय झालं ते आपण बघू. येथे पाहू शकतो आपण त्याचं गार्डन आहे. तो गार्डनच्या गेटवर उभा आहे आणि मुले बाहेर उभी आहे. द पुअर चिल्ड्रेन. आता मुलांची फजिती झाली आहे बघा, खेळण्यासाठी त्यांना जागाच नाहीये. तर बघा, द पुअर चिल्ड्रेन हॅड नाव नो व्हेअर टू प्ले. त्यांना खेळायसाठी कुठेच जागा नाही. दे ट्राईड टू प्ले ऑन द रोड. द चिल्ड्रेन ट्राईड टू प्ले ऑन द रोड, बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन. त्यांनी रस्त्यावर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे खूप डस्ट होती, म्हणजे धूळ होता आणि कठीण कठीण दगड गोटे तिथे होते, म्हणून ते खेळू शकत नव्हते. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि त्यांना तिथे खेळणं आवडलं नाही. दे यूज टू वॉन्डर अराउंड द हाय वॉल. काय करायचे तर बिचारे त्या भिंतीभोवती चक्रा मारायचे. दे यूज टू वॉन्डर अराउंड द हाय वॉल्स when their lesson were over. When their lesson were over means when they came to home after school. म्हणजे ती मुलं घरी आल्यानंतर, शाळेतून घरी आल्यानंतर मग ती गार्डन मध्ये तर त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून गार्डनच्या भिंतीभोवती चक्रा मारत होते बिचारे. अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. आणि जे आतमध्ये सुंदर गार्डन आहे त्याच्याबद्दल चर्चा करत होते. हाऊ हॅपी वी वेअर देअर दे सेड टू इच अदर. आपण त्या गार्डन मध्ये किती आनंदी होतो ते एकमेकांशी बोलत होते. देन द स्प्रिंग केम. नंतर बघा स्प्रिंग ऋतू आला, वसंत आला. आता या ऋतूमध्ये सुंदर अशी फुलं सुद्धा उमलतात. अँड ऑल ओव्हर द कंट्री देअर वेअर लिटल ब्लॉसम अँड लिटल बर्ड्स. आणि संपूर्ण देशात, ऑल ओव्हर द कंट्री म्हणजे संपूर्ण देशात, देअर वेअर लिटल ब्लॉसम म्हणजे फुलं उमलली आणि बर्ड सुद्धा गीत गात होते. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. परंतु त्या गार्डन मध्ये, सेल्फिश जायंटच्या गार्डन मध्ये स्प्रिंग ऋतू आलाच नाही. त्यामुळे फुलंही उमलली नाही आणि तिथे पक्षीही गेले नाही. कारण त्याने बोर्ड लावलेला होता, ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. परवानगीशिवाय कोणी आत येऊ नये, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणून स्प्रिंग सुद्धा कदाचित गेला नसेल आतमध्ये, कायदेशीर कारवाईला घाबरला असेल. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इट. द बर्ड्स ऑल्सो डिड नॉट केअर टू सिंग इन इट म्हणजे त्या गार्डन मध्ये पक्षी सुद्धा गात नव्हते. देअर वेअर नो चिल्ड्रेन. तेथे मुलं सुद्धा नव्हते. अँड ट्रीज फॉरगेट टू ब्लॉसम. मुलं नसल्यामुळे झाडांनी सुद्धा फुलं दिले नाही, झाड सुद्धा उमललं नाही. वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर पुट्स हिज हेड आउट फ्रॉम द ग्रास. एकदा एका छोट्याशा फुलानं गवताच्या बाहेर डोकं काढलं. बट व्हेन इट सॉ द नोटीस बोर्ड. बट व्हेन this flower saw the notice board that the trespassers will be prosecuted, it was so sorry for the children. त्याने सुद्धा बोर्ड वाचला आणि त्याने सुद्धा बघितलं की मुलं सुद्धा नाही, इतर झाडं सुद्धा उमलले नाही, वसंत ऋतू आला नाही. म्हणून it was so sorry for the children that slipped back into the ground again and went off to sleep. आणि पुन्हा ते फूल पुन्हा झोपी चाललं गेलं. ते फूल सुद्धा उमललं नाही. आता हे सगळं का घडून आलं होतं? कारण तिथे मुलांना परवानगी नव्हती. द ओनली पीपल हू वेअर प्लीज. द ओनली पीपल हू वेअर प्लीज. प्लीज म्हणजे आनंदी, सुखात. द ओनली पीपल म्हणजे फक्त जे लोक, ओनली पीपल म्हणजे फक्त लोक. हू वेअर प्लीज म्हणजे जे आनंदी होते. वेअर स्नो अँड फ्रॉस्ट. फक्त दोनच लोक आनंदी होते,
या घटनेमुळे. ते म्हणजे स्नो म्हणजे बर्फ, कारण तिथे विंटरच कंटिन्यू होता, हिवाळा ऋतू सुरू होता. आणि म्हणून स्नो अँड फ्रॉस्ट म्हणजे दव, गोठलेलं दव. आणि फ्रॉस्ट स्नो म्हणजे बर्फ. फक्त बर्फ आणि दव हे दोनच व्यक्ती होते जे गार्डन मध्ये खूप आनंदी होते. स्प्रिंग हॅज फॉरगटन धिस गार्डन. वसंत ऋतू तिथे आलाच नाही. दे क्राईड. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड. आता वर्षभर आपणच राहू येते, कारण इथे वर्षभर विंटरच राहणार आहे. द स्नो कवर्ड ऑफ द ग्रास. आणि मग आता त्या स्नोनं काय केलं, पूर्ण ग्रास कव्हर्ड करून टाकलं. विथ हर ग्रेट व्हाईट क्लॉक. पांढऱ्या पांढरा बर्फ पूर्ण गवतावर पसरला. अँड द फ्रॉस्ट पेंटेड ऑल द ट्री सिल्वर. आणि दवांनी संपूर्ण झाडं सिल्वर करून टाकले, चांदी रंगाचे करून टाकले, पांढरे पांढरे करून टाकले, कारण तेथे हिवाळा कंटिन्यू होता. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड. नंतर इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केलं या स्नोने आणि फ्रॉस्टने. मग त्या गार्डन मध्ये नॉर्थ विंड म्हणजे उत्तरेकडच्या वाऱ्यांना निमंत्रित केलं की तू पण येथे राहायला ये, आणि उत्तरेकडचे वारे आणखी थंड आहे, टू स्टे विथ देम. अँड ही केम. तो वारा सुद्धा आला. ही वॉज व्रॅप इन फर्स. तो घोंगावत येत होता. अँड रोवर्ड ऑल डे अबाउट द गार्डन. आणि दिवसभर गार्डनवर घो घो झो झो असा आवाज करत होता. अँड ब्ल्यू द चिमनी पॉज डाऊन. आणि ती जी चिमणी होती, धुरांड होतं, ते बंद पाडून टाकलं त्याने. धिस इज द डिलाईट फुल स्पॉट ही सेड. हे तर खूप सुंदर ठिकाण आहे, असं त्या नॉर्थ विंडने म्हटलं. वी मस्ट आस्क द हेल टू व्हिजिट. बघा, म्हणजे स्नो आणि फ्रॉस्टने नॉर्थ विंडला बोलवलं, म्हणजे हे सगळे वातावरण दूषित करणारे, बर्फ पाडणारे थंड प्रदेशातले प्राणी. आणि यांनी मग ठरवलं की आता आपण हेलला सुद्धा बोलवू येथे राहायला. आता हेल म्हणजे कोण, तर हेल म्हणजे गारा. दे इन्व्हायटेड द हेल. सो द हेल केम. गारपीटही आली. इवन द डे फॉर 3 hours. एव्हरी डे फॉर थ्री अवर्स, म्हणजे दररोज 3 तास. ही रॅटल्ड ऑन द रूफ, म्हणजे त्या घराच्या, त्या कॅसलच्या, त्या सेल्फी जायंटच्या किल्ल्याच्या कवेलावर दररोज 3 तास गारा पडत होत्या. अँड ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट, म्हणजे कवेलू, आणि बरेच कवेलू फोडून टाकले गारांनी, गारपीटने. अँड देन ही रॅन अराउंड अँड राऊंड अँड राऊंड द गार्डन ॲज फास्ट ॲज ही कुड गो. आणि ती गारपीट त्या मैदानाभोवतीच गारपीट होत होती. ही वॉज ड्रेस इन ग्रे. त्या गारपिटीचा रंग ग्रे होता, राखाडी होता. अँड हिज ब्रीथ वॉज लाईक आईस. आणि थंड असा त्याचा श्वास होता. आपल्याला माहित आहे की गारपीट होते तेव्हा थंड वारा असते. तर बघा की तेथे बर्फ पडत आहे, स्नो आहे, फ्रॉस्ट आहे, नॉर्थ विंड आहे, आणि पूर्ण गार्डनचा सत्यानाश करून ठेवलेला आहे. आता बघा, याला विचार पडला आपल्या सेल्फी जायंटला की या गार्डन मध्ये हिवाळाच का सुरू आहे, त्यानंतर येणारा स्प्रिंग सीझन का आलेला नाही. अशा प्रकारचा विचार त्याच्या डोक्यात यावायला लागला. तर बघा, आय कॅनॉट अंडरस्टँड व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग. आय कॅनॉट अंडरस्टँड व्हाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग. मला एक कळत नाही की स्प्रिंग अजून आला का नाही. सेड द सेल्फी जायंट as he sat at the window and looked out at his cold white garden. तो खिडकीतून बाहेर गार्डन कडे बघत असताना त्याच्या डोक्यात प्रश्न आला की अरे, अजूनपर्यंत विंटर सुरू आहे, स्प्रिंग आलाच नाही. आय होप देअर विल बी द चेंज इन द वेदर. मला आशा आहे की हवामानामध्ये बदल होईल. बट द स्प्रिंग नेव्हर केम. पण स्प्रिंग आलाच नाही. नॉर द समर. उन्हाळाही आला नाही, हिवाळाच कंटिन्यू होता. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. ऑटम म्हणजे शरद ऋतूने प्रत्येक गार्डन मध्ये गोल्डन फ्रूट दिले. बट इन द जायंट्स गार्डन शी गेव नन. परंतु ऑटम ऋतू तिथे आलाही नाही, आणि तिथे हिवाळाच कंटिन्यू होता. कोणतंही फळ आणि फूल त्या सेल्फिश जायंटच्या गार्डन मध्ये आलं नाही. ही इज टू सेल्फिश. कारण तो खूप स्वार्थी होता. She said, so it was always winter there. It was always winter there. And the north wind and the hail and the snow dance about through the tree. आणि तेथे नेहमीसाठी विंटरच ऋतू होता, आणि त्या ठिकाणी
नॉर्थ विंड, हेल, स्नो आणि हेच डान्स करत होते. अशा प्रकारे मुलांना येऊ न दिल्यामुळे, मुलांना हाकलून लावल्यामुळे अशी ही वाईट परिस्थिती त्या सेल्फिश जायंट्सच्या गार्डनची झाली होती.